हॅलो स्टुडंट्स, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ अँड मास हा जो कन्सेप्ट आहे तर हा कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता. तर आजचा जो कन्सेप्ट आहे आपला तर तो आहे एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाइम. ठीक आहे. तर पहा, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं तर जी लेंथ आणि मास मेजर करायच्या टेक्निक मेथड कोणकोणते आहेत, कशा प्रकारे आपण मेजर करू शकतो, तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपल्या पाहिलं होतं. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तर तो आहे की आपण टाइम कशा प्रकारे मेजर करतो. तर सिंपल आहे हा जो क्वेश्चन आहे तर हा क्वेश्चन आपल्याला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. का बरं, तर टाइमशी रिलेटेड मेजरमेंट करण्यासाठी जी पद्धत आहे तर मी तुम्हाला ते मागच्या लेक्चरमध्ये थोडंफार त्याचं सीसीएम 133 या ॲटॉमिक क्लॉक बद्दल सांगितलं होतं, ते मी पुन्हा आता सांगणार आहे. तर पहा, एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाइम. तर टाइम मेजर करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट म्हणजेच आपल्याकडे काय पाहिजे, क्लॉक पाहिजे. काय पाहिजे, क्लॉक पाहिजे. क्लॉकवरून आपण काय मेजर करू शकतो, टाइम. काय मेजर करू शकतो आपण इथं, टाइम मेजर करू शकतो. कोणत्या ॲपरेटस मधून, क्लॉकवरून. ठीक आहे. मग त्यामध्ये स्टॉप वॉच आली, क्लॉक आली, सर्व आल्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण टाइम मेजर करत असतो. बट आता इथं सर्वात इम्पॉर्टंट आहे की जो इंडियन टाइम आहे, ठीक आहे, तर इंडियन टाइम हा कशा प्रकारे मेंटेन केला जातो हा इथं एक सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर पहा, जो टाइम आहे, जो इंडियन स्टँडर्ड टाइम आहे तर पहा IST असते, बरोबर आहे ना. IST तुम्ही पाहिलं असेल तुमच्या मोबाईलमध्ये. IST म्हणजेच काय, इंडियन स्टँडर्ड टाइम. तर इंडियन स्टँडर्ड टाइम या देशामध्ये वेगळा टाइम असतो, दुसऱ्या देशामध्ये वेगळा टाइम असतो. बट IST म्हणजेच काय, इंडियन स्टँडर्ड टाइम. यावरून तुम्हाला समजेल की भारतामध्ये सध्या वेळ किती झालेली आहे. तर जो इंडियन स्टँडर्ड टाइम आहे तर हा मेंटेन केला जातो. कोणत्या क्लॉकने हा मेंटेन केला जात नाही. कोणत्याच प्रकारचे अशा प्रकारचे घड्याळ आणि त्यामध्ये काटे तर अशा प्रकारचं नाही आहे इथं. तर जो इंडियन स्टँडर्ड टाइम आहे तर तो मेंटेन केला जातो बाय युझिंग ॲटॉमिक क्लॉक. कशाने, ॲटॉमिक क्लॉक. ठीक आहे. कशाने, ॲटॉमिक क्लॉक. ओके. तर या ॲटॉमिक क्लॉकने जो इंडियन स्टँडर्ड टाइम आहे तर हा इंडियन स्टँडर्ड टाइम मेंटेन केला जातो. तर हे ॲटॉमिक क्लॉक काय आहे, तर या ॲटॉमिक क्लॉकमध्ये सीझियम 133 असतो. सीझियम म्हणतात, सीझियम. ओके. सीझियम 133. ठीक आहे. तर सीझियम 133 हा ॲटम, हा इलिमेंट इथं यूज केला जातो. कशामध्ये, ॲटॉमिक क्लॉकमध्ये. ओके. कोणता, सीझियम 133. ठीक आहे. कशामध्ये, ॲटॉमिक क्लॉकमध्ये. का बरं, तर याला रिझन काय आहे की याचे जे व्हायब्रेशन्स आहेत एका सेकंदाला जे याचे व्हायब्रेशन्स आहेत तर ते किती आहेत, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले होते. ते किती आहेत, 6, 192, 631 आणि 770 एवढे व्हायब्रेशन्स हा एका सेकंदाला परफॉर्म करतो. आणि हे जे व्हायब्रेशन्स आहेत तर हे व्हायब्रेशन याचे कॉन्स्टंट आहेत. याचे व्हायब्रेशन्स काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. ठीक आहे. म्हणजेच एवढे व्हायब्रेशन्स या ॲटमने परफॉर्म केले. केव्हा हा व्हायब्रेशन परफॉर्म करेल, ज्यावेळेस मी याला एनर्जी देईल तेव्हा. ठीक आहे. मग हा जो सीझियम 133 आहे, सीझियमचा 133 हा जो आयसोटोप आहे, मी ज्यावेळेस याला एनर्जी प्रोव्हाइड करेल तर त्यावेळेस हा जो ॲटम आहे तर हा व्हायब्रेट होईल. किती व्हायब्रेट होईल, तर 6, 192, 631, 770 वेळेस व्हायब्रेट होईल. मग जेव्हा तो ॲटम एवढे व्हायब्रेशन करेल तर तेव्हा किती टाइम झालेला असेल, तर त्यावेळेस 1 सेकंड एवढा टाइम ड्युरेशन झालेला असेल. ठीक आहे. मग याचे व्हायब्रेशन्स त्या ॲटॉमिक क्लॉक काय करत असते, मेजर करत असते. आणि असं सांगते की एवढे व्हायब्रेशन झाले म्हणजे 1 सेकंड कन्फर्म झाला. ठीक आहे. हा काय आहे, हा सीझियम 133 हा ॲटॉमिक क्लॉक आपला इंडियन स्टँडर्ड टाइम काय करतो, मेंटेन करतो. बघा, सर्व देशातल्या जरी क्लॉक एकाच वेळेत जरी बंद झाल्या तरीही ही जी सीझियम 133 क्लॉक आहे, ॲटॉमिक क्लॉक आहे, तर ही ॲटॉमिक क्लॉक बंद होणार नाही. म्हणजे व्हायब्रेशन बंद होणार नाही. म्हणजेच आपल्याला टाइम जो मेजर करायचा आहे तर तो आपण ॲक्युरेटली मेजर करू शकतो बाय युझिंग सीझियम 133 ॲटॉमिक क्लॉक. आणि हे इंडियामध्ये कुठे आहे,
पहा नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी न्यू दिल्ली. कुठं आहे? नवी दिल्लीला, न्यू दिल्ली. ठीक आहे, न्यू दिल्ली इथं आहे. ठीक आहे. आणि अशा किती क्लॉक आहेत? तर अशा 3 क्लॉक आहेत. किती क्लॉक आहेत? अशा 3 क्लॉक आहेत. ठीक आहे. कुठं ठेवलेल्या आहेत त्या? नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी न्यू दिल्ली येथे. का बरं 3 ठेवलेल्या आहेत? जर समजा एखाद्या क्लॉकमध्ये जर कोणत्या प्रकारचं जर मिसकरेक्शन आलं, कोणता जर प्रॉब्लेम आला एनर्जीची रिलेटेड, तर त्यावेळेस सेकंड आहे किंवा आपल्याकडे थर्ड असते. ठीक आहे. म्हणजे जो इंडियन स्टँडर्ड टाइम आहे तो ॲक्युरेटली इथं काय होतो? मेजर होतो आणि आपल्याला समजतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे सीझियमची 133 ॲटॉमिक क्लॉक. ठीक आहे. इथं एवढंच लक्षात ठेवायचं की एवढे व्हायब्रेशन्स म्हणजेच 1 सेकंद. ठीक आहे. एवढा व्हायब्रेशन्स म्हणजेच 1 सेकंद. इथं नीटसाठी आणि सीईटी साठी हा इथं इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. विच एलिमेंट इज यूज इन ॲटॉमिक क्लॉक? देन आन्सर इज सीझियम 133. ओके. किंवा क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो? विच आयसोटोप ऑफ सीझियम इज यूज इन ॲटॉमिक क्लॉक? तर 133. का बरं? तर याचे जे व्हायब्रेशन्स आहेत तर हे व्हायब्रेशन्स काय असतात? नेहमी कॉन्स्टंट असतात. ओके. याचा व्हायब्रेशनचा जो टाइम ड्युरेशन असतो, टाइम पिरियड असतो, तर हा नेहमी काय राहतो? कॉन्स्टंट राहतो म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन, एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाइम. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले हे 3 क्वेश्चन झाले. एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ, मास अँड टाइम. ठीक आहे. तर बघा, एक आपण ज्यावेळेस मेजरमेंट ऑफ लेंथ मध्ये होतो तर त्यावेळेस आपण डायरेक्ट मेथड मध्ये व्हर्नियर कॅलिपर, मीटर स्केल आणि मायक्रोमीटर स्क्रू गेज पाहिला. आणि इनडायरेक्ट मेथड मध्ये डायरेक्टली म्हटलं होतं मी की तुम्हाला लार्ज डिस्टन्सेस विच इज मेजर बाय युझिंग ट्रिग्नोमेट्रिक पॅरलॅक्स मेथड. तर तो आता एक वेगळा क्वेश्चन आपण आता पाहणार आहोत. तर बघा, जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तर तो आहे आपला एक्सप्लेन ट्रिग्नोमेट्रिक पॅरलॅक्स मेथड. ओके. ट्रिग्नोमेट्रिक पॅरलॅक्स मेथड, ट्रिग्नोमेट्रिक पॅरलॅक्स मेथड. तर बघा, ट्रिग्नोमेट्रिक पॅरलॅक्स मेथड काय आहे नेमकी? तर पहा, पॅरलॅक्स म्हणजे काय? तर हा जो पॅरलॅक्स काय आहे हा एक इफेक्ट आहे. पॅरलॅक्स काय? हा एक इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट कशा प्रकारे शो होतो? तर बघा, इथे एक सिंपल एक्सपेरिमेंट आहे. बघा, काय करतो मी? माझा हात माझ्या असा दोन्ही डोळ्याच्या समोर आणतो. ओके. पहा, इथं काय ऍक्टिव्हिटी? इथं जो माझा हात आहे तर मी इथं असा माझ्या दोन्ही डोळ्याच्या समोर आणला आणि मी इथं एक माझा डोळा बंद केला आणि या हाताला मी बघत आहे. ठीक आहे. त्यानंतर मी काय केलं? सेकंड आई. ठीक आहे. मग हा बंद केला. ठीक आहे. मला हात मूव्ह होताना दिसत आहे. ठीक आहे. पुन्हा बंद, पुन्हा सुरू. ठीक आहे. म्हणजेच मी ज्यावेळेस माझ्या आईजने अल्टरनेटली त्या हँडला बघत आहे तर त्यावेळेस मला जो माझा हात आहे तर तो असा सरकताना दिसत आहे. ठीक आहे. म्हणजे मूव्ह होताना दिसत आहे. ठीक आहे. पण ऍक्च्युअली मूव्ह होऊन राहिला का? ऍक्च्युअली मूव्ह होऊन राहिला नाही. बरोबर आहे. म्हणजेच इथं काहीतरी इफेक्ट जाणवत आहे. तर हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट म्हणजेच काय? पॅरलॅक्स इफेक्ट आहे. ठीक आहे. हा इफेक्ट कोणता आहे? पॅरलॅक्स इफेक्ट आहे. ठीक आहे. तर या पॅरलॅक्स मेथड वरून आपण लार्ज डिस्टन्सेस म्हणजेच काय? की द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड दॅट प्लॅनेट, द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड दॅट प्लॅनेट और द डिस्टन्स बिटवीन two planets in the universe can be calculated by using trigonometric parallax method. आणि ही कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात याची एकदम इझी अशी टेक्निक आहे. इझी असा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आज आपण बघणार आहोत. किंवा आणखी याच क्वेश्चन मध्ये आपण सपोज जर आपल्याला एखाद्या प्लॅनेटची जर डायमीटर फाइंड करायची असेल तर ती डायमीटर पण आपण कशावरून फाइंड करू शकतो? बाय युझिंग ट्रिग्नोमेट्रिक पॅरलॅक्स मेथड. हे 2 इम्पॉर्टंट टॉपिक आपण या आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, ट्रिग्नोमेट्रिक पॅरलॅक्स मेथड. तर ट्रिग्नोमेट्रिक पॅरलॅक्स मेथड मध्ये सर्वात इम्पॉर्टंट अशा प्रकारे आहे. तर पहा, या डायग्राम वरून ही आपली अर्थ आहे. ही काय? आपली अर्थ आहे. आणि ही आपल्या अर्थची काय आहे? डायमीटर आहे. सपोज डी. डायमीटर किती आहे याची? डी एवढी आहे. ठीक आहे. आणि बघा, इथं 2 सपोज ऑब्झर्वर आहेत. 2 काय आहेत? ऑब्झर्वर आहेत. जसा 2 या हँडला
ऑब्झर्व करणारे माझे 2 डोळे होते, ठीक आहे, त्यांची जी पोझिशन होती तर ती डिफरंट आहे, याची ही पोझिशन त्याची ती पोझिशन. सपोज ए हा ऑब्झर्वर आहे आणि बी हा ऑब्झर्वर आहे. ऑब्झर्वर म्हणजेच काय, निरीक्षण करणारा, त्याला काय म्हणतात, ऑब्झर्वर, ठीक आहे. सपोज हे डायमीटर आहे ही अर्थ आणि या डायमीटरवर 2 ऑब्झर्वर आहेत, ठीक आहे. आणि हा इथं एक काय आहे, अननोन प्लॅनेट आहे, की या अननोन प्लॅनेटची मला काय फाइंड करायचं आहे, डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर बघा मी अशा प्रकारे इथं काय करेल, याला इथं असं जोडून देईल आणि त्यानंतर याला अशा प्रकारे इथं जोडून देईल, ठीक आहे. आणि इथं एक अँगल तयार झाला, ठीक आहे. इथं काय तयार झाला, एक अँगल. या अँगलला म्हणतात पॅरलॅक्स अँगल. काय म्हणतात त्याला, पॅरलॅक्स अँगल. बघा आता, आणि या दोन्हीही ऑब्झर्वर पासून या प्लॅनेटचं जे अंतर आहे तर ते आहे सपोज कॅपिटल डी. काय आहे, कॅपिटल डी एवढं आहे. किती आहे, कॅपिटल डी, कॅपिटल डी, ठीक आहे. तर बघा आता या डायग्राम वरून सरळ सरळ सांगू शकतो आपण की आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डी फाइंड करायचं आहे. डी काय आहे, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम अर्थ इज इक्वल टू कॅपिटल डी, की जे आपल्याला फाइंड करायचं आहे. सेकंड काय आहे, डी काय आहे, डी द डायमीटर ऑफ द अर्थ आहेच, बट द डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्झर्वर पण आपण याला असं म्हणू शकतो. डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्झर्वर, और याला कसं लिहू शकतो आपण, डायमीटर ऑफ दी अर्थ असं पण म्हणू शकतो ना. हा, तर त्याला ते काय आहे, स्मॉल डी एवढा आहे. आणि थिटा काय आहे इथं, अँगल ऑफ पॅरलॅक्स इज थिटा, अँगल ऑफ पॅरलॅक्स इज इक्वल टू थिटा आहे, ठीक आहे. तर बघा आता इथं फक्त तुम्हाला 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. किती गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, फक्त 2, जास्त नाही. बघा पहिली थिंग काय आहे, थिटा इक्वल टू काय आहे, थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, बरोबर आहे ना. हा फॉर्म्युला तुम्ही 8, 9, 10 या वर्गात शिकलेले आहातच. थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. थिटा आणि थिटा तर माहिती आहे, बट आर्क आणि रेडियस काय आहे. इथं बघा हा थिटा इथं तयार होऊन राहिला, अँगल तयार होऊन राहिला. मग मी जर समजा याला जर अशा प्रकारचं जर सर्कल कन्सिडर करतो, याला काय कन्सिडर करतो मी, अशा प्रकारचं एक सर्कल कन्सिडर करतो, ठीक आहे. आणि हे सेंटरला आहे सपोज हा प्लॅनेट, इथं अँगल तयार होऊन राहिला. मग याची आर्क काय राहील, ही जी एवढी जी लेंथ असेल ही लेंथ काय याची आर्क आहे, म्हणजेच स्मॉल डी, ठीक आहे. आणि त्यानंतर हिची रेडियस काय राहील, ही जी असेल ही काय त्याची रेडियस, म्हणजेच कॅपिटल डी, ठीक आहे. आणि स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी, इथं स्मॉल डी हा खूप कमी आहे. स्मॉल डी काय इथं हा खूप कमी आहे. जर अर्थचा विचार केला तर 6400 अर्थची रेडियस आहे, आणि अर्थची रेडियस जर समजा 6400 आहे तर डायमीटर त्याच्या दुप्पट, ठीक आहे. तर 6400 आणि 6400, ठीक आहे. तर इथं जवळपास 6400 आणि 6400 किती होतात, 64 आणि 64, 60 आणि 60, 120, 28, ठीक आहे. आणि हे 2 शून्य, म्हणजे जवळपास 1,28,000 या अर्थची काय आहे, डायमीटर आहे. एवढी काय आहे, 1,28,000 जवळपास याची डायमीटर आहे, ठीक आहे. आणि हा जो कॅपिटल डी आहे तर हा कॅपिटल डी खूपच जास्त आहे, 1,28,000 पेक्षा काही पटीनं जास्त आहे. म्हणजेच इथं काय म्हणू शकतो आपण, स्मॉल डी और काय म्हणू शकतो, हा बरोबर आहे, स्मॉल डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन कॅपिटल डी. कॅपिटल डी हा स्मॉल डी पेक्षा काही पटीने जास्त आहे. त्यामुळे यांचा स्मॉल डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन कॅपिटल डी. सो थिटा इज नियरली और थिटा इज लेस दॅन 1. म्हणजे थिटाची व्हॅल्यू आहे तर ती 1 पेक्षा पण काय येते, कमी येते. थिटाची व्हॅल्यू काय येते, 1 पेक्षा पण कमी येते, ठीक आहे. दॅट इज स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी
इज लेस दॅन और व्हेरी व्हेरी लेस दॅन 1 और लेस दॅन 1. ठीक आहे, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी इज लेस दॅन 1. ओके, म्हणजेच थिटाची व्हॅल्यू ही खूप जास्त कमी आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर कॅपिटल डी, हेन्स कॅपिटल डी इक्वल टू स्मॉल डी अपॉन थिटा. हेन्स फ्रॉम दिस फॉर्म्युला or by using this formula we can calculate the distance between earth and that planet. ठीक आहे, म्हणजे या फॉर्म्युल्यावरून आपण काय फाइंड करू शकतो, त्या प्लॅनेट पासून, या प्लॅनेट पासून हा जो प्लॅनेट आहे हा अननोन असा प्लॅनेट आहे, तर या अननोन प्लॅनेटचा आपल्या अर्थ पासून किती डिस्टन्स आहे हे आपण या फॉर्म्युल्यावरून फाइंड करू शकतो. ठीक आहे, मग इथं आपल्याला आवश्यक काय आहे की जे दोन ऑब्झर्वर आहेत की ते दोन ऑब्झर्वर त्या प्लॅनेटला ऑब्झर्व करून राहिले आणि हे दोन ऑब्झर्वर ह्या अर्थच्या दोन डिस्टिंक्ट पॉइंटवर प्लेस्ड आहेत, बसलेले आहेत आणि त्या दोन ऑब्झर्वरचा आपल्याला काय माहिती पाहिजे, डिस्टन्स माहिती पाहिजे. आणि त्यानंतर हा अँगल ऑफ पॅरलॅक्स, हा अँगल ऑफ पॅरलॅक्स नेहमी 1 पेक्षा काय असतो, लेस असतो. ज्यावेळेस ह्या दोन गोष्टी आपल्याकडे असतील तर त्यावेळेस आपण कॅपिटल डी हा फाइंड करू शकतो. आणि कॅपिटल डी काय आहे, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी अर्थ. ओके, एवढी साधी आणि सोपी काय आहे आपली पॅरलॅक्स मेथड आहे. या पॅरलॅक्स मेथडवरून आपण काय फाइंड करू शकतो, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. ठीक आहे, हा फॉर्म्युला इथं तुम्ही लक्षात ठेवायचा. ठीक आहे, ह्या तीनच गोष्टी इथं इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, लक्षात. त्यानंतर या पॅरलॅक्स मेथडवरून तुमच्या बुकमध्ये एवढंच दिलेलं आहे, बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. बट इथं सेकंड आपण आणखी काय कॅल्क्युलेट करू शकतो की जे तुमच्या MTG मध्ये दिलेलं आहे, तुमच्या नीटच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. बघा, इम्पॉर्टंट पण आहे. तर सपोज ही आपली अर्थ आहे. ठीक आहे, ही काय आहे, अर्थ आहे. मग सेकंड आपण डायरेक्ट काय टाकून देऊ, हेडिंगच टाकून देऊ. बघा, डायमीटर ऑफ द प्लॅनेट, डायमीटर ऑफ द प्लॅनेट, डायमीटर ऑफ द प्लॅनेट. बघा, एखाद्या प्लॅनेटची जी डायमीटर आहे ती पण आपण कशावरून फाइंड करू शकतो, बाय युझिंग पॅरलॅक्स मेथड. बघा, पहा, ही आपली अर्थचा सरफेस आहे, स्पेरिकल असा सरफेस आहे. जर समजा स्मॉल जर सरफेस काढला तर तो लिनियरच असेल. आणि हा एक अननोन प्लॅनेट आहे इथं, हा काय इथं अननोन प्लॅनेट आहे आणि याची जी डायमीटर आहे ती आहे स्मॉल डी. ही आपल्याला फाइंड करायची आहे. आणि हे इथून आपण काय करून राहिलो, आणि इथं जायला झाला अँगल थिटा. आणि या प्लॅनेटचं जे डिस्टन्स आहे ते आपल्यापासून, सपोज मी इथं जे याची डायमीटर आहे ते ठीक आहे स्मॉल डी ठेवतो आणि या प्लॅनेटचं आपल्या अर्थपासून असलेलं डिस्टन्स हे अल्फा ठेवतो. ओके, मग आता सेम क्रायटेरिया इथं अप्लाय करा तुम्ही. सर्कल इथं होतं, पॉईंट हा होता, इथं ऑपोजिट झालं, पॉईंट हा आहे आणि सर्कल हे आहे. तर त्यावेळेस इथं पुन्हा काय अप्लाय करायचं आपल्याला, इथं स्मॉल डी फाइंड करायचा आहे. थिटा डी कसा निघेल इथं, आता विचार करा थोडा, विचार करा थोडा, जमते का. बघा, मी सॉल्व करून देतो. तर डायमीटर ऑफ द प्लॅनेट म्हणजे स्मॉल डी आपल्याला इथं फाइंड करायचं आहे. तर स्मॉल डी इक्वल टू काय राहील, स्मॉल डी इक्वल टू सरळ सरळ आहे, इथं लक्षात येऊन राहिलं आपल्या. बघा, इथं काय आहे, थिटा इक्वल टू, बघा पुन्हा, आर्क अपॉन रेडियस. थिटा इक्वल टू काय आहे, आर्क अपॉन रेडियस. ओके, मग इथं आर्क कोणती आहे आणि त्यानंतर रेडियस कोणती आहे. या केसमध्ये बघा, हा पॉइंट होता, ही जी कॅपिटल डी होती, हा कॅपिटल डी काय होता, याची रेडियस होती. सेम पॉइंट हा आहे. आणि त्यानंतर बघा इथं कशा प्रकारे आपण इथं हे प्लेस, इथं ऑपोजिट कंडिशन आहे. इथं जी ही डायमीटर ऑफ द प्लॅनेट फाइंड करायचं आपल्याला, इथं ही टोटली ऑपोजिट कंडिशन आहे. थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, सेम थिटा इक्वल टू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. सेम काय इथं थिटा इक्वल टू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. इथं पण काय राहील, थिटा इक्वल टू, इथं आर्क बघा बरं आता कोणती आहे, स्मॉल डीच आहे. इथं पुन्हा आर्क काय आहे, हा सेंटर, याचा हा सेंटर होता. ओके, आणि इथं पण याचा हा सेंटर आहे. सेंटर जर हा आहे तर सर्कल याचं हे होईल, राईट. मग इथं सेम कंडिशन काय आहे, थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. थिटा आर्क काय आहे, इथं आर्क आहे स्मॉल डी आणि त्यानंतर रेडियस काय आहे त्याची, अल्फा. स्मॉल डी फाइंड करायचा आहे, स्मॉल डी इक्वल टू पॅरलॅक्स अँगल इनटू अल्फा, दॅट इज डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड दॅट प्लॅनेट. Hence, by using this formula, we can calculate the diameter of the planet
and by using this formula we can calculate the distance between earth and that planet. ठीक आहे. इथं काय होतं, या फॉर्म्युल्यावरून पण आपण कॅल्क्युलेट करू शकलो असतो. कशा प्रकारे, या प्लॅनेटचे डायमीटर फाइंड करायचे आहे. ओके, डायमीटर फाइंड करायचे, स्मॉल डी थीटा आहे, थीटा इकडे घेऊन आलो, कॅपिटल डी इंटू थीटा, सेम थीटा इंटू अल्फा. म्हणजेच या फॉर्म्युल्यामध्ये आपण कॅल्क्युलेट काय केलं, डायमीटर ऑफ द प्लॅनेट. हे डायमीटर ऑफ द प्लॅनेट विच इक्वल टू पॅरॅलॅक्स अँगल अँड अल्फा इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड दॅट प्लॅनेट. ठीक आहे. तर इथं हे दोन फॉर्म्युले तुम्ही इथं असे सीटी साठी नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. बाकी यामध्ये असं आणखी असं काही स्पेशल नाहीये. ठीक आहे. तर झालं. तर बघा आजचा होमवर्क आहे मेजरमेंट ऑफ टाइम, तो क्वेश्चन. त्यानंतर सेकंड आहे एक्सप्लेन पॅरॅलॅक्स मेथड, और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज इनडायरेक्ट मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. ओके, अँड इन दिस टॉपिक we can calculate, or by using parallax method we can calculate the distance between earth and that planet and the diameter of the planet. Okay, by using these simple two formulas. Okay, तर बघा आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. बाकीचा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक बघू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, थँक्यू.